एबीपी पडेल इथे काय रोज काय आवाज जायला पाहिजे आज आजच्या दिवसात काय सत्याचा विजय झाला असं म्हणायचं आम्ही रोज सत्याचा विजय झाला असं म्हणायचं चला झालं झालं रोज आहे बदला घेतला त्यांनी सत्याचा विजय झाला असं म्हणा मला वाटतं आपण जो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला माहित आहे की गेले 5 वर्ष अनेक लोक बदनामीचा प्रयत्न करत होते, ठराविक लोक. तेव्हाही त्याच्यावर काही बोललो नाही आणि आजही मला बोलायचं नाही, कारण ज्या विषयाची दूर संबंध आणि ज्या विषयाची मला माहिती नाही त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही. पण आज आपल्या समोर एक महत्वाचा विषय आणतो मी. आज जो हाऊस मध्ये मी विषय मांडला तो म्हणजे सगळे जे ससून डॉकच्या परिसरात अनेक आपले कोळी बांधव आहेत, मत्स्य व्यवसाय करणारे, पॅकेजिंग असेल, फ्रीजिंग असेल, या सगळ्या इंडस्ट्रीमधले लोक आहेत. त्यांना कुठे ना कुठेतरी एमबीपीटी कडून एविक्शन नोटीस आली. तसं पाहायला गेलं तर हा वाद एमबीपीटी आणि एमएफटीसी मध्ये म्हणजे महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये, केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद आहे. पण ह्या वादामुळे आपले कोळी बांधव आणि मग अनेक तिथे लोक आहेत जे मराठी अमराठी असतील पण महाराष्ट्रात असतील, मुंबईत असतील, जे इथे असून हा व्यवसाय करत आहेत आणि रेव्हेन्यू हा मुंबईला मिळत आहे, महाराष्ट्राला मिळत आहे, त्यांना त्या जागेतून काढण्याचा प्रयत्न आता एमबीपीटी कडून होत आहे. आंदोलन सुरू आहे, सगळे ते रस्त्यावर आलेले आहेत. पण आम्ही हाच प्रयत्न करतोय की सरकारने, राज्य सरकारने याच्यात येऊन हस्तक्षेप करून जे कोळी बांधव तिथून ज्यांना काढण्याचा प्रयत्न केला जातो सगळ्यांना तिथे न्याय द्यावा, ही आमची मागणी आहे. साहेब पुण्यामध्ये डिलिव्हरी बॉयने थोडं स्पष्टीकरण हवं आहे. खरं तर एसआयटीने तो अहवाल जाहीर केलेला बघा, मी आहे. त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्या विषयाची संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही, आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलतो. आपल्याकडनं हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तो गुन्हा म्हणजे आपला एका डिलिव्हरी बॉयने घरात घुसून एका तरुणीवर बलात्कार केला. राज्याची कायदा सुव्यवस्था ही गोष्ट धक्कादायक आहे. सकाळी मी देखील हे आपण वाचलं, कारण डिलिव्हरी बॉयने एका मला वाटतं घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला की केला बलात्कार. हे दुर्दैवी आहे. पण तेवढंच राज्यात काय चाललंय ह्याचं हे एक उदाहरण आहे. साधारणपणे आपण पाहतोय अनेक ठिकाणी असे गुन्हे नोंदवले जातात, काही ठिकाणी नोंदवली जात नसतील, माहित नाही मला, पण ह्याच्यावर कडक कारवाई ही जी अपेक्षित आहे ती बघायला मिळाली पाहिजे आणि ही आमची मागणी आहे. धारावी प्रकल्पाचे अपात्र ठरतात रेंटल हाऊसिंग त्याच्यासाठी तेवढ्या डम्पिंग ग्राउंडची जागा जवळपास निश्चित केली जाते. जवळपास 2368 टेंडर पास करण्यात आले. आता तुम्ही बरोबर प्रश्नावर आलात, हेच मी पुढे सांगणार होतो. आपल्याला 2-3 गोष्टी महत्वाच्या त्याच्यात. धारावीमध्ये आपण पाहिलं असेल पहिली यादीमध्येच 80% जास्ती लोक अपात्र केले. भाजपकडून किंवा काही ठराविक लोकांकडून प्रचार चालला होता की हे बांगलादेशी आहेत, हे घुसखोर आहेत, पण सगळेचे सगळे लोक ते काठियावाडी होते. वर्षानुवर्ष, जवळपास 150 वर्ष ते मुंबईत त्यांचे पिढ्यानपिढ्या काम करत आलेले आहेत. त्यांना आम्ही मुंबईकरच मानतो, पण त्यांना पहिल्या यादीमध्ये अपात्र केलं. कोणी केलं तर अदानीने केलं. आता अपात्र लोकांना म्हणजे 2011च्या नंतरच्या लोकांना अदानीकडूनच घरं विकत घ्यायला लागली. पण 2000 साल ते 2011 साल ह्यामध्ये जी लोक त्यांच्याप्रमाणे अपात्र आहेत त्या लोकांना ते देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर देऊन बसवणार आहेत, कचरा कुंडीवर जाऊन बसवणार आहेत. एकतर असं खरोखर होऊ शकतं का की देवनारचं डम्पिंग ग्राउंड असेल किंवा कुठचंही डम्पिंग ग्राउंड असेल, तुम्ही त्याच्यावर लगेच लोकांना बसवू शकता का? दुसरी गोष्ट म्हणजे हे देवनार डम्पिंग ग्राउंड मुंबई महानगरपालिकेकडून ढापून घेतल्यानंतर आपल्याला आठवत असेल मी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की आता कचरा कर म्हणजेच अदानी कर हा मुंबईवर लादला जाणार आहे. माझी माहिती ही आहे की ज्या कंपनीला, कारण एकनाथ शिंदे, भ्रष्टनाथ शिंदे दुसऱ्या 2 कंपन्यांना, ज्या 2 कंपन्या, एक चेन्नईची एक हैदराबादची कंपनी आहे, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते. सरकार बदललं आणि आता ज्या कंपनीला हे टेंडर मिळालेलं आहे ती कंपनी देखील अदानी समूहाचीच आहे, ही माझ्याकडे माहिती आलेली आहे. म्हणजे एका बाजूला धारावीच्या नावावर, पुनर्विकासाच्या नावावर लाखो लोकांना तुम्ही बेघर करणार, मुंबईतले हजारो एकर जमिनी तुम्ही घशात घालणार, आणि तिसऱ्या बाजूला मुंबईकरांवर अदानी कर म्हणजेच कचरा कर लावून तो जो कचरा आहे जो त्यांनी स्वतःच्या खर्चाने स्वच्छ केला पाहिजे, कारण जागा ढापलेली आहे, त्या कचरा साफ करण्यासाठी पण तुम्ही मुंबईचेच पैसे घेणार आहात, मुंबई महानगरपालिकेचे पैसे लुटणार आहात. हे नक्की जे साठलोट आहे ते आम्ही आज एक्सपोज करत आहोत.
आदित्य मुनगंटीवार यांनी पेपर उपस्थित केला की कामकाजाची पत्रिका इंग्रजीमध्ये का छापली गेली, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना कामकाज मुनगंटीवार साहेब खूप प्रश्न उपस्थित करत आहेत. काल पण आपण पाहिलं असेल, आम्ही अनेक विषयांवर काही काही ठिकाणी आज एकमत व्यक्त केलेलं आहे आणि काल मायनिंगचा विषय असेल किंवा अनेक विषय असतील, पण मला ती कामकाजाची पत्रिका दोन्ही भाषेत येते. पण चांगलं जर ते भाजपकडून असा एक आवाज येत असेल तर आम्ही स्वागत करतो. आणि आमची हीच अपेक्षा होती की जो आमचा मोर्चा होणार होता, असे महाराष्ट्रातले काही लोक, भाजप मधले महाराष्ट्र प्रेमी लोक जर असतील तर त्यांनी सोबत यावं. राशन कार्ड आणि त्याच्याकडे आधार कार्ड वगैरे काठियावाडकडे अगदी राशन कार्ड नाही. मला तुम्ही सांगा, ज्या धारावीसाठी आपण पुनर्विकासाचा प्रयत्न करत आहोत, अनेक लोक तिथे, तुम्हाला 2000 सालापूर्वीचे दाखले मिळणार आहेत का खरोखर? आमच्याकडे तरी असे दाखले कधी असतील का? काही आणि आपण ज्या परिस्थितीत तो पुनर्विकास करत आहोत त्या परिस्थितीचा पूर्ण विचार करून हा पुनर्विकास झाला पाहिजे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत पडला व्यापाराला आहे ते काय बरोबर एका व्यापाराला आहे आवाज आहे. एक मिनिट, तुम्ही जे विषय घेतलेला आहात हा फार महत्वाचा आहे. एक महत्वाचं आहे, मी पण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मी आमचे राजन विचारे साहेब त्यांच्याशी पण बोललो आता. ही जी बाचाबाची किंवा मारामारी किंवा हात उचलणं झालेला आहे, हा वाद मराठी अमराठी नाहीये, हा कुठच्याही भाषेचा वाद नाही. तो व्यापारी जो होता त्यांनी कोणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी देखील हात उचलला. जो दुसरा विषय, जो राजन विचारे साहेबांचा एक व्हिडिओ आलेला आहे, त्यांनी तिकडच्या एका स्थानिक व्यक्तीला, जो आमचा पदाधिकारी आहे, 5-6 लोकांनी त्याला फोन चार्जिंगवरनं मारहाण झाली, ती पोलीस कंप्लेंट झाली, त्याच्यावरनं ही बाचाबाची झालेली आहे. कुठेही मराठी अमराठीचा वाद नाही. आणि मी हे पहिलं पण स्पष्ट केलेलं आहे की आमची स्पष्टपणे भूमिका हीच आहे की अनेक लोक आज पण महाराष्ट्रात येतात, जे काल परवाकडे आले आहेत, 6 महिन्यापूर्वी आलेले आहेत, ज्यांना मराठी भाषा येत नसेल. त्याच्या विरुद्ध काही भूमिका नाहीये, पण हिंदी सक्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत आणि त्याच्या विरोधात आम्ही लढत राहू. मराठीचा अभिमान आणि प्रत्येक राज्यामध्ये त्या मातृभाषेचा अभिमान, स्वाभिमान राखला गेलाच पाहिजे. कोणी त्याचा अपमान करू नये. पण त्याच बाजूला वर्षानुवर्ष जे लोक आमच्यात राहत आलेले आहेत तेही मुंबई प्रेमी आहेत, महाराष्ट्र प्रेमी आहेत. वही मैं बात कर रहा हूँ, जो राजन विचारे जी का वीडियो आया है, मैंने उनसे फोन करके, अभी वो अमरनाथ यात्रा में है, उनसे फोन करके पूछताछ की कि क्या ये विषय हुआ था. उन्होंने साफ तौर पे मुझे ये बताया है कि ये विषय मराठी अमराठी नहीं है, महाराष्ट्र और उत्तर भारत का नहीं है, ना किसी जाति का है, ना किसी समाज का है. बात कुछ ऐसी हुई है जिसपे पुलिस कंप्लेंट भी हुई कि जो 2 लोग हैं उस पे, उन्होंने एक व्यक्ति को, जो हमारे पदाधिकारी है, वो उस दुकान में गए थे फोन के चार्जिंग के लिए, और फोन चार्जिंग नहीं करने देके ऐसी कुछ बात हुई, उससे झगड़ा हुआ और उस व्यक्ति को वो 2 लोगों ने पहले मारा. फिर 4-5 लोग और आए और लोगों ने उनको मारा. एक महिला ने उस व्यक्ति को बचाया और फिर उसी के बाद ये आगे की घटना उठी है. उधर से हाथ उठा तो यहाँ से हाथ उठा है. लेकिन मैं साफ तौर पे ये बताना चाहता हूँ, ये वाद या मसला नहीं है कि वो उत्तर भारतीय है या किसी समाज का है. ये मराठी अमराठी का झगड़ा नहीं है, ये वैयक्तिक कोई झगड़ा था जो उन दोनों में था. जो व्यक्ति एक दूसरे को, अगर आप देखें तो उनका पहला भी क्लिप कुछ है, और ये बात अभी पुलिस कंप्लेंट में गई है. हम किसी बात पे भी, कोई भी ऐसे झगड़ों में हमारी कोई हाथ न लाएंगे. मराठी अमराठी का वाद नहीं है और इसमें आप झगड़ा ना लें. मैं यही कहना चाहता हूँ, ये बात हमारी भूमिका स्पष्ट है. जो हमारा युद्ध, जो लड़ाई है, वो इसी पे है कि किसी भी भाषा की सख्ती हम पे ना हो. हमारी मातृभाषा मराठी है, उसका अपमान ना हो, उसे अपमानित ना किया जाए. लेकिन जैसे आप हो, जैसे आप हो, शायद आप 3 महीने पहले या पहले आपकी पीढ़ी यहाँ आई होगी, या आप अभी आए होंगे. बहुत सारे लोग ऐसे भी आते हैं जो पोस्टिंग पे आते हैं, बैंक में हो या कर्मचारी करके आते हो, उनको मराठी नहीं आती. हमारा यही मानना है और यही कहना है कि सिर्फ जिस राज्य में जाते हो उसे अपमानित ना कीजिए, उसका आदर कीजिए. और आगे जाते हुए हमारा यही कहना होगा कि कोई भी कानून अपने हाथ में ना ले, लेकिन अगर कोई कानून दूसरी तरफ से भी कानून हाथ में लेता है या मराठी का अपमान करता है, महाराष्ट्र का अपमान करता है, तो फिर बातें आगे बढ़ सकती है.
मुंबई महानगरपालिका मैं जो बात कर रहा हूँ वो राजन विचारी जी के वीडियो के बारे में बात कर रहा हूँ। मनसे की बात मनसे से पूछिए। सॉरी आंसर एक मिनट सर बात मनसे की नहीं है, जिस तरीके से लॉ एंड ऑर्डर बिगड़ा जा रहा है। देखिए लॉ एंड ऑर्डर बहुत सारे अपनी मामलों में बिगड़ा जा रहा है। अभी पुणे की बात है, एक डिलीवरी वाले ने आके एक महिला पे बलात्कार किया है। तो यही बात है ना कि लॉ एंड ऑर्डर पूरे महाराष्ट्र में है कि नहीं है, यही बात होती है। और यही मैं कहना चाहता हूँ कि अगर कोई दादागिरी करने की कोशिश करे तो दोनों तरफ से होगी। लेकिन मेरा ये मानना है, हमारे पार्टी का ये मानना है कि आज भी ये बात जो है, विवाद जो है मराठी अमराठी नहीं है और उसे ऐसा रंग ना दिया जाए। सॉरी क्या 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 पुणे में एक आदमी जो है घुसता है जी, अत्याचार करता है, फिर कहता है कि सेल्फी निकालता है और धमकी देता है कि अगर तुमको किसी को बताया तो मैं इसको ब्लैकमेलिंग वायरल कर दूंगा। इतनी हिम्मत कहाँ से आ रही है? इस तरह की इतनी हिम्मत इसी वजह से आ रही है क्योंकि कानून कहाँ है ये पूछने की आज वक्त है। कानून का अगर कानून का कोई डर होता तो कोई ऐसे इंसान एक महिला के घर में डिलीवरी एजेंट बन के ना घुसता, वीडियोस ना लेता और फिर उस पर बलात्कार ना करता। मुझे लगता है आज यही बात है कि आज सारी राजनीति एक बाजू में और हम सारे लोग पार्टी का भेदभाव छोड़ के महाराष्ट्र में जो कानून की आज धज्जियां उड़ रही है उसे कहीं ना कहीं ठीक करने के लिए इसी विधिमंडल में साथ में आना जरूरी है। सर आपने रिपिटिशन फाइल की है हाईकोर्ट में सालिया फैमिली को लेके और उसके साथ एसआईटी की रिपोर्ट भी आई है जिसमें कोई भी फाउल प्ले नजर नहीं आ रही। मैंने पहले भी कहा है कि 5 साल मेरी बदनामी की कोशिश कई लोग करते आए, बहुत सारे थोड़े ही लोग, लेकिन यही बात है। उसी समय भी मैंने कुछ नहीं कहा था, आज भी कुछ नहीं कहूंगा क्योंकि जिस विषय से कोई लेना देना नहीं उस पर क्या कह के बीजेपी का बोलना सरकार आपकी थी और सबूत मिटाएगी। सर राहुल गांधी मागच्या 3 महिन्यामध्ये 770 ज्या त्यांच्या शेतकऱ्यांनी हत्या केली आहे, आत्महत्या झाली, आज सरकार गप्प काय असेल सवाल नक्कीच। आणि हा प्रश्न आम्ही 2 दिवस 3 दिवस विचारतच आहोत। प्रयत्न हाच आहे आमचा की लोकांसमोर भाजपाने जे काही जुमले करून सरकार स्वतःच बसवलेलं आहे, आज आपण पाहतोय जर आज कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झाली असती किंवा मदत मिळाली असती तर भाजपाच्या राज्यामध्ये ही परिस्थिती बघण्याची वेळ नसती आली की 750हून जास्ती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। तो विषय आज माझ्याकडे आलेला, आम्ही त्याचा उद्या विचार करू, उद्या त्याच्यावर जलसंपदा विभागाची कोट्यवधीची जमीन हडपलेली आहे, त्याच्यात शिरले उसमें शिरके का नाही बघा। आता असे अनेक विषय पुण्याबद्दल मी 2-2.5 वर्ष आपल्याच माध्यमातून लोकांसमोर हा विषय आणत चाललेलो आहे की पुण्याची रिव्हर लाईन, रेड लाईन, ब्लू लाईन हे कुठे ना कुठेतरी गेल्या काही वर्षांमध्ये बदललेले आहे। हा विषय फार महत्वाचा मोठा आहे कारण नदीला लगेच पूर येतो। मुळा मोठा नदी जी आहे त्याचा प्रवाह जर आपण पाहिला तर जे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट ज्या प्रकारचं चालू आहे, एवढं भयानक चालू आहे की पुण्यात 15 मिनिटात पूर आल्याशिवाय राहणार नाही असं ह्या सरकारने नियोजन केलेलं आहे। मला वाटतं कुठे ना कुठेतरी परत पक्ष भेदभाव, स्वतःची इगो विसरून आपण पुण्याबद्दल आणि पुण्याच्या शहराबद्दल विचार करणं गरजेचं आहे। मगासपासून जवळ नाही एक किसान परिवार गर्दी नक्कीच झालेली आहे। आणि दुसरा प्रश्न हा आहे की खरोखर जसं मुनगंटीवार साहेब आहेत किंवा अनेक असे लोक आहेत ज्यांनी भाजपसाठी गेली 25, 30, 40 वर्ष काम केलं, मेहनत केली, पक्षप्रचार केला, सत्ता नसताना आंदोलन केली,